सध्या कोरोनामुळे सर्वत्र शाळा व महाविद्यालयही बंद आहेत। तसेच आगामी काळामध्ये सुद्धा लवकर शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड जवळील खंडाळा जिल्हा परिषद शाळेमधील उपक्रमशील शिक्षक तुलसीदास खिरोडकर यांनी रेडिओ खंडाळा वाहिनी सुरू केली आहे। या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे। कोरोनामुळे शाळा व महाविद्यालय बंद असल्यामुळे केंद्र सरकारने ई-बुक तसेच वर्गनिहाय वाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसेच राज्य शासनाच्या वतीने ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात येत आहे। शाळांसोबत शिक्षकही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। खंडाळा जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक तुलसीदास खिरोडकर यांनी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळामध्ये शिक्षण देण्याकरिता चक्क रेडिओ सुरू केला आहे। त्याला रेडिओ खंडाळा असे नाव देण्यात आलेले असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात केलेली आहे। पहिली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गानुसार मोबाईलवर लिंक पाठविण्यात येत असून राज्यभर त्या लिंक प्रसारित करण्यात येत आहेत। ती लिंक ओपन केल्यानंतर विद्यार्थ्यांना दररोजचा अभ्यासक्रम सोबतच बोधकथा, पाठ्यपुस्तकातील कविता गायन, उतारा वाचन ही विद्यार्थ्यांना ऐकविण्यात येत आहे। विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्याकरिता कोणता व्यायाम करावा याचीही माहिती देण्यात येत आहे। आरोग्यविषयक सवयी, शैक्षणिक विचारांवरती चर्चा, भाषिक संबोधन, गणित, विज्ञान या विषयावर प्रवीण चिंचोळकर, ओमप्रकाश उगले, विनोद बोचे, साधना पाटील, मनीषा शेजोळे, वंदना मांगटे, गजानन काळबांडे, गोपाल गिऱ्हे, संतोष वालचाळे, संदीप भट या विविध क्षेत्रातील सुलभ रेडिओ प्रसारणामध्ये सहभाग घेत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज सकाळच्या प्रसारणाला आपण रेडिओ खंडाळावरून सुरुवात करूया। सुरुवातीला शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये ऐकूया इयत्ता 4थ्या वर्गातील परिसर अभ्यास विषयाअंतर्गत महानगरपालिका अकोला शाळा क्रमांक 22 येथील उपक्रमशील शिक्षिका सौ अपर्णा अविनाश ढोरे यांचा प्राण्यांचा जीवनक्रम या पाठ्यांशावरील संवाद। जिल्हा परिषद खंडाळा यांनी जो उपक्रम राबवलेला आहे रेडिओ वाहिनी, हा आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच लाभदायक ठरला आहे। आता लॉकडाऊन मुळे शाळा बंद असल्यामुळे आपण घरी अभ्यास करू शकतो किंवा त्यातून सर शैक्षणिक नव्हेच तर इतर सुद्धा माहिती देतात। ती माहिती विद्यार्थ्यांसाठी खूपच लाभदायक ठरते। असल्याच्यानं सर्व घरी बसल्यामुळे रेडिओ खंडाळा ऐकून गाणे, बोधकथा ऐकून सर्वांना मजा येत आहे। त्यामुळे मोबाईल बघितल्याच्यानं डोळे खराब होतात, पण ऐकल्याच्यानं काही असं होणार नाही आहे। रेडिओ खंडाळा मला असं वाटते सर्वांनी ऐका, त्यामुळे सर्वांना खूप चांगला फायदा होणार आहे। त्यामुळे शाळा बंद असल्यामुळे घरी बसलेल्या सर्वांना मी सांगते की तुम्ही असा टाइमपास करू शकता हे ऐकून। कोविड-19 आजार हा संपूर्ण जगभर पसरला आणि महामारीच्या काळामध्ये लॉकडाऊन भारतात सुद्धा जाहीर झाला। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळा ह्या बंद करण्यात आल्या। त्यामुळे विद्यार्थी कुटुंबातच आपले दिवस व्यतीत करत आहेत आणि त्यांना शिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी म्हणून आम्ही जिल्हा परिषद शाळा खंडाळाच्या वतीनं मी एक चॅनल तयार केलं, वाहिनी तयार केली, ज्याचं नाव रेडिओ खंडाळा वाहिनी। यावर आम्ही दररोज प्रसारण शैक्षणिक कार्यक्रमांचं करतो, आरोग्यविषयक माहिती विद्यार्थ्यांना देतो, जेणेकरून या काळामध्ये सुद्धा ते घरच्या घरी अध्ययन त्यांनी केलं पाहिजे, शिकले पाहिजेत। या उद्देशानं संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या लिंक ज्या येतात त्या व्हायरल केल्या जातात व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि विद्यार्थी शिकत आहेत। या संवादानंतर ऐकूया इयत्ता 1लीच्या पाठ्यपुस्तकातील अगोबाई ढगोबाई हे काव्य। सादर करीत आहेत तेल्हारा पंचायत समितीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरधा येथील उपक्रमशील शिक्षक ओमप्रकाश पुरणमल उगले। पाठ्यपुस्तकातील कविता संगीतमय पाढे सादरीकरण करण्यात येत आहेत।
शिक्षकांच्या वतीने सदर लिंक विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मोबाईलवरती टाकण्यात येत आहे। राज्यातील इयत्ता 1 ते 8चे विद्यार्थी ही लिंक ओपन करून ऐकू शकतात। जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खंडाळा येथील केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, मुख्याध्यापक शीला टेंभरे, ओमप्रकाश निमकर्डे, श्रीकृष्ण वाकोडे, सुरेखा हागे, राजेंद्र दिवनाले, गोपाल मोहे, निखिल गिरे यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना रेडिओच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करीत अँकर ॲप्लिकेशन वापरून विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या उपक्रमाचे जिल्हा परिषद अकोल्याचे शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली ठग, डाएटचे प्राचार्य डॉक्टर समाधान डुकरे यांनी कौतुक केले आहे। तेल्हारा येथून विदर्भ न्यूज करिता गुरुदेव इसमोरे यांचा वृत्तांत।